नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर मुला मुलींच्या लग्नात येणारे अडथळे दूर होऊन मनपसंत जोडीदार मिळवण्यासाठी आणि विवाह लवकर जमण्यासाठी श्री गणेश सेवा अत्यंत फलदायी मानली जाते. कारण गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत. विवाहाचे योग जुळून येण्यासाठी आपण गणपती बाप्पांची विधिवत पूजा वगैरे करायची आहे. तसंच आपल्याला संकष्टी चतुर्थी म्हणजे बघा मे महिन्यामध्ये बुधवारी 6 जूनला आलेली आहे संकष्टी चतुर्थी. तर ही संकष्टी चतुर्थी बुधवारी आल्यामुळे तिला विशेष असे महत्त्व आहे. त्यामध्ये अधिक महिना देखील आहे. तर आपण या दिवशी काही गणपती बाप्पांचे उपाय केले, काही सेवा केले तर त्याचं 100 पट फळ आपल्याला प्राप्त होत असतं. म्हणून आपण या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्या मुलांच्या लग्नामध्ये जो काही विलंब होत आहे, मुलांचं लग्न ठरत नाही, लग्नात काही ना काही समस्या अडचणी येत असतात, मुलांचं वय देखील लग्नाचं उलटून गेलेलं आहे तरी देखील मुलांचं लग्न ठरत नाही, तर अशा वेळी आपण या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बाप्पांची अशा प्रकारे सेवा करायची आहे. आणि नारळाचा आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे, ज्यामुळे मुलांच्या कुंडलीमध्ये जो काही ग्रहदोष आहे, मंगल दोष आहे, बुध ग्रह आहे, त्याचप्रमाणे शनी राहूची काही जर साडेसाती असेल तर ते देखील दूर होणार आहे. म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे. तसेच बघा गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत. ते आपल्या भक्तांवरती कोणत्याही प्रकारचे विघ्न संकट हे येऊन देत नाहीत. तसेच या दिवशी आपण गणपती बाप्पांसाठी आपण उपवास देखील करायचे आहे. कारण लग्नातील अडचणी दूर करण्यासाठी, मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी किंवा तुमचा प्रेम विवाह असेल तर तो देखील तुमचा पूर्ण होण्यासाठी तुम्ही संकष्टी चतुर्थीचे व्रत करणे अतिशय उत्तम मानले जाते. तर मंडळी, प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असं म्हणतात, जी भगवान गणेशाला समर्पित आहे. जून महिन्यात येणाऱ्या या संकष्टी चतुर्थीचे विशेष असे महत्त्व आहे. कृष्ण पिंगल संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं. या दिवशी उपवास करून बाप्पांची मनोभावे पूजा केल्याने सर्व संकटे दूर होऊन मनोकामना इच्छा देखील पूर्ण होत असतात. तसेच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ही येत असते. तर मंडळी, आपल्याला हा जो उपाय करायचा आहे म्हणजे आपल्या मुलांच्या लग्नात जो काही विलंब झालेला आहे, लग्नात काही ना काही अडचणी किंवा मुलांच्या कुंडलीमध्ये जर मंगल दोष असेल, बुध ग्रह कमजोर असेल किंवा आणखी काही दोष असतील तर ते दूर होण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण केलेला हा उपाय खूप असा महत्त्वाचा ठरणार आहे. आपल्याला फक्त या उपायासाठी एक नारळ लागणार आहे, थोडासा लाल कापड लागणार आहे, तसेच आपल्याला दुर्वाची जोडी लागणार आहे, 21 दुर्वांची एक जोडी लागणार आहे आणि आपल्याला फक्त दक्षिणा लागणार आहे. म्हणजे 10 रुपये 11 रुपये काय असेल ते दक्षिणा आपल्याला लागणार आहे. बस एवढंच साहित्य लागणार आहे. आणि बघा तुमच्या मुलांच्या लग्न हे लवकरात लवकर होईल. मुलांच्या कुंडलीत जो काही नजर दोष आहे, पितृदोष आहे, कालसर्प दोष आहे तर ते सर्व दूर होऊन मुलांचं लग्न हे 5 दिवसामध्ये ठरेल. परंतु बघा आपण म्हणत असतो 5 दिवसात कसं काय लग्न होणे शक्य आहे, परंतु तुम्ही विश्वास ठेवा, 5 दिवसात मुलांच्या कुंडलीमध्ये लग्नाचे योग हे निर्माण होतील आणि मुलांचं लग्न अधिक महिना संपल्यानंतर लगेच होईल. फक्त तुम्ही विश्वास आणि श्रद्धा ठेवूनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. कारण या उपायामध्ये माझी एक मैत्रीण होती, तर तिची मुलगी होती, तर तिचं लग्न काही ठरत नव्हतं, परंतु काही दिवसातच म्हणजे 2-3 महिने झाले असेल तिने हाच उपाय केलेला आहे, ही सेवा केली होती आणि तिच्या मुलीचं लग्न देखील ठरलेलं आहे. तर बघा फक्त तुम्ही विश्वास आणि श्रद्धा ठेवून हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तर बघा आता हा उपाय कोणी करावा, तर हा उपाय स्वतः मुलाने किंवा मुलीने केला तर अतिशय उत्तम आहे. परंतु आजकाल आपण पाहत असतो मुलांना इतका वेळ नसतो, तर मग घरातील मुलाची आई असेल, वडील असेल, भाऊ असेल, बहीण असेल, वहिनी असेल, कोणीही हा उपाय मुलांच्या लग्नासाठी करायचा आहे. तर बघा हा उपाय जर स्वतः मुलं करत असेल तर मुलांनी सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळ वगैरे करून घ्यायची आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे, आंघोळ करून घ्यायची आहे. तसेच तुम्हाला या दिवशी पिवळे किंवा लाल कपडे आवर्जून घालायचे आहेत. कारण पिवळा कलर आणि लाल कलर हा गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे. त्यामुळे तुम्ही पिवळा किंवा लाल कलरचे कपडे घाला. तसेच तुम्ही हळदीचा टिळा तुम्हाला लावायचा आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सगळं सांगत असते, तर ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहायचे आहेत. कारण बघा मग व्हिडिओ खूप मोठा होतो, त्याच्यामुळे मी थोडक्यातच तुम्हाला सांगत आहे. तर बघा तुम्ही हळदीचा टिळा वगैरे लावून घ्यायचा आहे, सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे आणि मग तुम्हाला आपल्या गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे. गणपती बाप्पांच्या जे आपल्या मनात इच्छा आहे तर ती गणपती बाप्पांना तुम्हाला बोलायचं आहे. जर आई वडील हा उपाय मुलांसाठी करत असेल तर आई वडिलांनी देखील सकाळी लवकर उठायचं आहे आणि आंघोळ वगैरे करायची. आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं तुम्ही गंगाजल टाकू शकता,
किंवा गोमूत्र टाकायचं आहे. कारण कोणताही उपाय करत असताना पावित्र्य राखणे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये हे सर्व टाकायचं आहे. कारण यामुळे आपल्यावरची जी काही निगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता आहे, तर ती दूर होत असते. त्याच्यानंतर आपण स्वच्छ कपडे घालायचे आहेत. आपला देवघर आहे तिथे बसायचं आहे आणि आपल्या देवघरामध्ये आपले जे इष्टदेव आहेत, कुलदैवत आहेत, श्री स्वामी समर्थ महाराज गणपती बाप्पा आहेत, तर तुम्ही यांना अभिषेक करून घ्यायचा आहे किंवा विधिवत तुम्ही पूजा वगैरे करायची. गणपती बाप्पा आहेत तर त्यांना तुम्ही लाल फुलं आहे जास्वंदीचं ते अर्पण करा. दुर्वाची जुडी अर्पण करायची आहे. तसेच शमीपत्र अर्पण करायचं आहे. गणपती बाप्पांना ज्या ज्या वस्तू आवडतात त्या तुम्हाला त्यांना अर्पण करायचे आहेत. गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचं आहे. तुपाचा दिवा लावायचा आहे. अगरबत्ती लावायची आहे. आणि मग तुम्हाला गणपती बाप्पांना बोलायचं आहे की माझ्या मुलांच्या कुंडलीत जे काही मंगल दोष आहे, बुध ग्रह कमजोर आहे, राहू केतू शनीची काही साडेसती असेल तर ती दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे असं तुम्हाला बोलायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की आपल्याला जो नारळ आपण आणायचा आहे, म्हणजे किराणा शॉपमध्ये मिळतो तो पाण्यावाला नारळ आपल्याला आणायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला एक लाल कापड आणायचं आहे. छोटासाच लाल कलरचा कपडा किंवा रुमाल असेल तरी देखील चालेल, म्हणजे त्याच्यामध्ये नारळ बांधता येईल इतका आपल्याला कापड लागणार आहे. तसेच आपल्याला एक दुर्वाची जुडी घ्यायची आहे. 21 दुर्वांची एक जुडी आपल्याला घ्यायची आहे. ती देखील व्यवस्थित दुर्वा घ्यायच्या आहेत. कोवळ्या असतील तर त्या दुर्वा आपल्याला घ्यायच्या आहेत. आणि तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये तो लाल कापड आपल्याला ठेवायचं आहे. त्याच्यावरती तुम्हाला जो नारळ आहे तर तो आपल्याला ठेवायचा आहे. तसेच बघा आपल्याला एक पेन लागणार आहे. काळ्या कलरचा पेन घ्यायचा आहे. त्या पेनाच्या साहाय्याने तुम्हाला मुलांचं नाव त्या नारळावरती लिहायचं आहे. आणि मुलांचं लग्नाबाबतीत आपल्याला लिहायचं आहे, म्हणजे विवाह किंवा लग्न असं लिहायचं आहे आणि मुलांचं नाव लिहायचं आहे. अशा प्रकारे त्या नारळावरती आपल्याला लिहायचं आहे. नारळाच्या शेजारी दुर्वाची जोडी ठेवायची. 1 रुपयाचा एक शिक्का ठेवायचा किंवा 11 रुपये ठेवू शकता. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला तो नारळ आहे तर तो नारळ एखादा कलाव्याचा धागा घ्यायचा आहे आणि तो नारळ आपल्याला बांधून घ्यायचा आहे. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की त्या नारळाला आपल्याला अगरबत्तीने ओवाळायचं आहे, धूप दीप दाखवायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर हा जो नारळ आहे तर तो आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे. ओम गण गणपताय नमः, ओम गण गणपताय नमः. हा मंत्र तुम्हाला 11 वेळा बोलायचा आहे. आणि मग तो नारळ आहे तर तो तुम्हाला देवघरामध्ये ठेवायचा आहे. आणि तुमच्या मुलांच्या बाबतीत तुम्हाला बोलायचं आहे की माझ्या मुलांच्या कुंडलीमध्ये जो काही मंगल दोष आहे, राहू केतू शनीची काही साडेसती आहे, कालसर्पदोष आहे, तर ते संपूर्ण दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे असं तुम्हाला बोलायचं आहे. जर मुलं असेल तर मुलांनी देखील अशा प्रकारेच बोलायचं आहे की माझ्या लग्नात जो काही विलंब होत आहे, लग्नात काही ना काही प्रॉब्लेम अडचणी ह्या येत आहेत किंवा मला मनासारखा जोडीदार मिळू दे असं तुम्हाला बोलायचं आहे. आणि माझं लग्न हे लवकरात लवकर होऊ दे असं तुम्हाला गणपती बाप्पांना बोलायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही जर दिवसभर पूर्ण उपवास केलेला असेल तर तुम्हाला संध्याकाळी चंद्रोदयाची पूजा करूनच तुम्हाला उपवास सोडायचा आहे. आणि बघा मग हा नारळ आहे तर तुम्ही जर सकाळी पूजा केली असेल तर तुम्हाला पूर्ण दिवसभर तो नारळ आहे तर तो तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे. किंवा जर रात्रीची तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला रात्रभर हा नारळ तिथे तसाच ठेवायचा आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी, म्हणजे गुरुवार आहे तर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला सकाळी तुमच्या जवळपास कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथे जायचं आहे आणि हा नारळ देखील बरोबर घ्यायचा आहे. आणि मग हा नारळ तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणापाशी ठेवायचा आहे. किंवा तुम्ही गणपती बाप्पांना स्पर्श करून जर घेतला हा नारळ तरी देखील चालेल. आणि मग तुम्हाला बोलायचे की बाप्पा माझ्या मुलांच्या लग्नातील सर्व विघ्न या नारळासोबत वाहून ने, मला आशीर्वाद दे आणि माझ्या मुलांना त्यांच्या मनासारखा जोडीदार मिळू दे असं तुम्हाला बोलायचं आहे. किंवा मुलं जर हा उपाय करत असेल तर मुलांनी देखील अशा प्रकारेच बोलायचं आहे की माझ्या लग्नात जे काही अडचणी आहेत, जे काही मंगलदोष आहे, कालसर्पदोष आहे, तर ते संपूर्णपणे दूर होऊन मला माझ्या मनासारखा जोडीदार मला मिळू दे असं तुम्हाला मुलांनी असं बोलायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला सरळ तो नारळ घ्यायचा आहे आणि जिथे कुठे वाहतं पाणी असेल, नदी तालाब असेल तर तिथे हा नारळ आहे तर तो तुम्हाला प्रवाहित करायचा आहे, म्हणजे सोडून द्यायचा आहे. पहा, म्हणजे मंदिरातून जेव्हा तुम्ही बाहेर पडल्यावर कुठेही तुम्हाला थांबायचं नाही, कोणाशीही बोलायचं नाही, सरळ तुम्हाला वाहत्या पाण्याकडे जायचं आहे. आणि मग तो नारळ तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये, नदी असेल, तलाव असेल, तिथे तुम्हाला सोडून द्यायचा आहे. आणि हा उपाय तुम्हाला गुप्त करायचा आहे, कोणालाही सांगायचं नाही, त्यामुळे त्याचा लाभ तुम्हाला होणार नाही. गुप्त उपाय तुम्हाला करायचा आहे. जेव्हा नारळ तुम्ही पाण्यात सोडाल तेव्हा तुम्हाला बोलायचं आहे गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं तुम्हाला बोलायचं आहे. आणि मग तुम्हाला
मागे वळून पाहायचं नाही, सरळ तुम्हाला घरी यायचं आहे. तर पहा, नारळ म्हणजे आपला अहंकार आणि अडथळे, लाल कापड म्हणजे मंगल कार्य. वाहत्या पाण्यात सोडल्याने बाप्पा आपले सगळे विघ्न पाण्यासोबत वाहून नेतो. आणि 1 रुपयाचं नाणं म्हणजे लक्ष्मीचं प्रतीक आहे. तसेच हा उपाय आहे, तर हा उपाय पूर्ण श्रद्धेने विश्वासाने तुम्हाला करायचा आहे. मनामध्ये शंका आणायच्या नाही, तर त्याचा तुम्हाला लाभ होणार नाही. तसेच या दिवशी बघा, कोणाशी तुम्हाला भांडायचं नाही, खोटं बोलायचं नाही. तसेच तुम्ही आई वडिलांचा आशीर्वाद हा घ्यायचा आहे, त्यांच्या पाया पडायचं आहेत. तसेच गरजू लोकांना तुम्हाला या दिवशी शक्य असेल तर मोदक वाटा, त्याचे पुण्य मिळत असते. शक्य असेल तर एवढं सर्व तुम्ही करायचं आहे. त्यामुळे गणपती बाप्पांची कृपा तुमच्यावर राहील आणि तुमच्या मुलांचं लग्न हे 5 दिवसामध्ये ठरेल. कारण लग्न हे जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचं आणि मोठे कार्य आहे. गणपती बाप्पाला विघ्नहर्ता म्हटले आहे. लग्नाच्या बोलणीत येणारे अडथळे, गैरसमज किंवा इतर कोणत्याही अडचणी दूर व्हाव्यात असं तुम्हाला गणपती बाप्पांना बोलायचं आहे. विवाह कार्य निर्विघ्नपणे पार पाडावे म्हणून गणपती बाप्पांची तुम्हाला प्रार्थना करायची आहे. तसेच बघा, तुम्हाला दर मंगळवारी गणपती समोर दिवा लावायचा आहे तुपाचा. संकट नाशन गणेश स्तोत्र किंवा अथर्वशीर्ष तुम्हाला म्हणायचं. यामुळे विवाहातील अडथळे लवकर दूर होतात आणि मुलांचं लग्न लवकरात लवकर जमत असतं. म्हणून तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दर मंगळवारी एवढं काम तर नक्कीच तुम्हाला करायचं आहे. त्यामुळे लवकर तुमचं लग्न ठरेल. तर मंडळी, व्हिडिओला लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा किंवा ओम गण